मराठमोळ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी असं हे मस्त मलाईदार थंडगार राजभोग श्रीखंड, त्याचबरोबर टम्म फुगलेल्या गरमागरम या अशा पुऱ्या तयार करणार आहोत। त्याचबरोबर बाकीचा सुद्धा मराठमोळा स्वयंपाक आज आपण कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी कशी तयार करायची हे पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण वरण आणि भाताचा कुकर लावतोय। त्याकरता डाळ तांदूळ स्वच्छ धुतले, त्यामध्ये पुरेसं पाणी घातलं, त्यानंतर डाळीमध्ये हळद आणि हिंग घातलेलं आहे, तसंच चमचाभर तेल घालून घ्यायचं। भातामध्ये मीठ घालायचं आणि लगेच कुकर लावून घ्यायचा। कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी ठेवलं, त्यानंतर खाली डाळीचा डबा लावायचा, वरती भाताचा डबा लावायचा आहे। त्यावर आपण उकड बटाट्याची भाजी करणार आहोत, त्यामुळे वरण भात आणि बटाटे एकत्रच आपल्याला हे असे उकडायला ठेवायचे आहेत। कुकर होते तोवर आता आपण पुरीची कणिक भिजवूयात। त्याकरता 2 कप मी इथे कणिक घेतलेली आहे। त्यामध्ये साधारण 4 टेबलस्पून इतकं अगदी जो बारीक रवा असतो तो घालायचा, म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतात। 2 टेबलस्पून डाळीचं पीठ घालायचं, याच्याने रंगही छान येतो आणि खमंगपणा सुद्धा पुरीला येतो। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। पुऱ्यांना छान रंग यावा म्हणून 1 चमचाभर साखर घालायची आणि हे कोरडे जिन्नस एकदा मिसळून घ्यायचे। आता यामध्ये आपण 2 कप कणिक घेतली होती, त्याकरता 2 टेबलस्पून इतकं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं। असं मोहन घातल्यामुळे काय होतं तर आपल्या पुऱ्या अगदी मस्त खुसखुशीत होतात आणि बराच वेळ त्या छान फुगलेल्या सुद्धा राहतात। यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे पुरी लगेच नरम पडत नाही किंवा तेलकट सुद्धा होत नाही। सगळं मोहन या आता पिठाला छान चोळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण जशी चपातीला कणिक भिजवतो तशी साधारण सैलसर कणिक भिजवून ठेवायची आहे। फार घट्ट नाही भिजवायची, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे। आता यावर थोडंसं तेल घालायचं आणि हे असं चांगलं चोळून ठेवायचं, म्हणजे आपलं पीठ कोरडं होत नाही। हे एकदा चांगलं आता मळून घेतलं आणि यावर झाकण ठेवायचं आणि बाजूला ठेवूया। इथे आपण काजूची भाजी बनवतोय, त्याकरता मी वाटीभर हे काजू असे अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये भिजायला घातले होते। याच्या वाटणाची तयारीसुद्धा केली आहे। त्याकरता मी इथे 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी, अगदी पाव वाटी इतके काजूचे हे असे बारीक तुकडे हे सुद्धा पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत। 1 चमचा पांढरे तीळ घेतलेला आहे, 1 चमचा खसखस घेतलेली आहे, त्यानंतर थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, देठासहित मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे। जर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर मध्यम आकाराचा 1 कांदा घ्यायचा, तो सुद्धा उभा पातळ चिरून घ्यायचा आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। हे सगळं वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याकरता मी तव्यामध्ये 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे। खोबरं भाजायला जरा जास्तीचा वेळ लागतो, त्यामुळे सर्वप्रथम मी खोबरं चांगलं तांबूस रंगावर भाजून घेणार आहे। खोबऱ्याचा हलकासा रंग बदलला की मग आपल्याला यामध्ये पुढील सगळे जिन्नस घालायचे आहेत। हलकासा कलर बदलल्यानंतर मी यामध्ये आता आल्याचे तुकडे घालणार आहे। त्याचबरोबर आपण जो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो, भिजवलेले काजूचे तुकडे घालायचे आहेत, त्यानंतर 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे, 1 चमचा खसखस घालायची आहे आणि हे चांगलं आता टोमॅटो मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं। भिजवलेले काजू वाटणामध्ये घातल्यामुळे आपल्या भाजीला चवही छान येते आणि टेक्स्चरही छान येतं। आता सगळ्यात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालायची। कोथिंबीरसुद्धा मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा। हे थंड झालं की अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटण तयार करायचं आहे। आपण आता काजूची भाजी बनवतोय, त्याकरता इथे मी 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण घालून घ्यायचं आहे। तेल हलकं फुलकं गरम झाल्यानंतर यामध्ये वाटण घातलं की अंगावर शिंतोडे उडत नाहीत, म्हणून मी थोडंसंच गरम तेल झाल्यानंतर लगेच यामध्ये वाटण परतायला घातलेलं आहे। हे वाटण चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तेलही सुटतं आणि वाटणाचा रंगसुद्धा बदलला जातो। बघा, कडेने थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे। आता यामध्ये मसाले घालतोय, त्याकरता अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचाभर मालवणी मसाला घालायचा आहे, यामध्ये गरम मसालेसुद्धा असतात। त्यानंतर भाजीला रंग छान यावा याकरता मी 1 चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातलं, 1 चमचा धने पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे। आता जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर मात्र तुम्ही यामध्ये अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घालू शकता किंवा किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल। यामध्ये आता मसाले करपायला नको म्हणून थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्येच घातलेलं हे पाणी या वाटणामध्ये घालणार आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेणार।
कडेने हे बघा असं तेल सुटायला पाहिजे इतकं आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं. वाटणाचा रंगही बदलतो आणि तेलही सुटतं. आता यामध्ये भिजवून घेतलेले हे काजू घालून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा एकदा चांगले परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या काजूला आणि मसाल्यांना छानपैकी व्यवस्थित मिठाची चव या भाजीमध्ये उतरते. हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला कितपत दाटसर भाजी हवी आहे किंवा घट्टसर हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मी थोडंसं जास्तीचंच पाणी घालणार आहे, कारण भाजी थंड झाल्यानंतर किंवा शिजताना त्यामधलं थोडंसं पाणी कमी होतं आणि भाजी आणखीन घट्टसर होते. त्यामुळे थोडंसं पाणी मी साधारण 1 ग्लासभर पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आपली ही भाजी आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं तरी मंद आचेवरती शिजू द्यायचे, म्हणजे काजू पटकन शिजले जातात. हे मी आता दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि या गॅसवर आपण इथे उकड बटाट्याची भाजी करतो आहे. त्याकरता मी थोडंसं तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली गेली की मग यामध्ये जिरे घालायचे. जिरे छान फुलले गेले की मग यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत. आज आपण सगळा स्वयंपाक कांदा लसूण विरहित करतो आहे, त्यामुळे मी मिरची आणि आल्याची पेस्ट इथे थोडीशी वापरली आहे. तेलामध्ये ही अशी आलं आणि मिरची परतून घेतलं की तिचा स्वादही छान येतो आणि भाजीही चवीला छान लागते. आता यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे, तसंच अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्येच आत्ताच घालायचं आहे, म्हणजे मिरचीला सुद्धा मीठ लागतं आणि सगळीकडे भाजीला अगदी व्यवस्थित सगळ्या बटाट्यांना एकसारखं मीठ लागतं. म्हणून शक्यतोवर बटाट्याच्या भाजीसाठी तेलातच मीठ घालायचं. त्यानंतर उकडून आणि कुस्करून घेतलेले हे बटाटे घालायचे आहेत. मी बटाटे शक्यतोवर कुस्करूनच घेते. जर तुम्हाला लहान लहान फोडी करायच्या असतील तर तसं केलं तरीही चालेल. आणि ही भाजी चांगली मस्त अशी या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. ही अशी मस्त व्यवस्थित परतून झाली की मग आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 1 ते 1.5 मिनिटाची मंद आचेवरती वाफ घ्यायची आहे. आता लगेच यावरचं झाकण काढायचं, गॅस बंद करायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून आपली भाजी तयार झाली. इथे आपल्या या काजूच्या भाजीलासुद्धा 10 मिनटं झालेली आहेत. बघा अगदी मस्त छान अशी तर्री आलेली आहे आणि टेक्स्चर तर बघा अगदी मस्त असं हॉटेलला जसं भाजीला टेक्स्चर असतं ना, अगदी तसंच हे टेक्स्चर आलेलं आहे. ही भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे. मी गॅस बंद केला. यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आपली ही भाजीसुद्धा तयार झाली. आता आपण काकडीची कोशिंबीर करूया. त्याकरता काकडी किसून घेतलेली आहे, त्यामध्ये दही घालायचं आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, 1 ते 1.5 चमचा दाण्याचा कूट घालायचा आहे. मीठ मात्र सगळ्यात शेवटी घालायचं, नाही तर काकडीला पाणी सुटतं. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीपुरती साखर घालून घ्यायची आहे. थोडेसे मिरचींचे तुकडे घालायचे आहेत आणि ही कोशिंबीर एकदा चांगली मिसळून घ्यायची. जेव्हा आपण ही कोशिंबीर पानात वाढायला घेऊ त्याआधी मात्र आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे काकडीच्या कोशिंबीरीला पाणी सुटत नाही. आता यावरती जर तुमच्याकडे असतील आणि छान दिसावं म्हणून मी थोडेसे डाळिंबाचे दाणे घालणार आहे. थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे आणि मिसळून घ्यायचं. दिसायला ते छान दिसतं. आपली कोशिंबीरसुद्धा तयार आहे. आता आपण कैरीची चटणी करतो आहे. त्याकरता कैरी मी मिक्सरच्या भांड्यात घातली, मिरची घातलेली आहे, थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घ्यायची, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडीशी चवीला साखर घालायची आणि अगदी थोडेसे म्हणजे पाव चमच्यापेक्षासुद्धा थोडं कमी जिरं घातलेलं आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मस्त अशी आपल्याला ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे. ही आपली कैरीची चटपटीत आंबट गोड तिखट चटणी बनवून तयार झालेली आहे. आता आपण कोबीची भजी करूया. नेहमी आपण कांद्याची भजी करतो किंवा आता बटाट्याची भाजी झाली आहे, त्यामुळे बटाट्याची भजी न करता ही अशी कोबीची भजी कशी करायची ते पाहतोय. कोबी असा मी 4 भागामध्ये कापून घेतला. त्यानंतर त्याचा हा जो देठाचा भाग असतो तो असा सुरीने काढून घ्यायचा आहे. 4 भाग करून घ्यायचे. त्यानंतर आपलं जे बटाट्याचं स्लायसर असतं त्यावरती हा कोबी असा किसून घ्यायचा आहे. त्यामुळे अगदी मस्त लांब सडक असा कोबी आणि पातळ एकसारखा असा चिरला जातो. तुम्ही भाजीसाठी सुद्धा यावर चिरलात तरी चालेल. बघा काय मस्त असा लांब सडक हा कोबी चिरून तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी हा सगळा कोबी असाच चिरून घेणार आहे आणि त्यापासून आपण भजी बनवणार आहोत. आता यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची, 1 चमचाभर लाल तिखट घालून घ्यायचं,
पाव चमचा हिंग घालायचं, 1 चमचाभर ओवा घालायचा आहे। कुठल्याही भजीच्या प्रकारामध्ये थोडासा तरी ओवा नक्की घाला। त्यानंतर यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे। मी इथे 4 टेबलस्पून डाळीचं पीठ घातलं आहे। 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात। आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे। आणि आता पाणी न घालताच हे असं चांगलं मिसळून घ्यायचं। बघा, असं चोळून घेतलं की बरोबर हे असं ओलसर होतं। अगदी गरज लागली तर 1 चमचा पाणी तुम्ही घालू शकता। यावर झाकण ठेवायचं आणि पुऱ्या तळल्यानंतर आपण ही भजी तळून घेणार आहोत। तोवर आता आपण झाकण ठेवूयात आणि लगेच पुऱ्या तयार करायला घेऊ। पुरीचं पीठ असं पोळपाटावर थोडंसं घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आहे। आणि मग त्याच्या छोट्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या। या लाट्या वगैरे अशा जर तयार करून ठेवल्या असतील ना तर भराभर आपल्याला पुऱ्या तयार करता येतात। आणि आता यावरती थोडंसं एखाद बोट तेलाचं लावायचं, म्हणजे पीठ लावण्याची गरज नाही। आणि ही पुरी अशी एकाच बाजूने लाटायची, उलट मात्र करायची नाही। आणि सगळ्या बाजूने एकसारखी अशी पुरी लाटायची, म्हणजे पुऱ्या छान टम्म फुगल्या जातात। फार जाड नाही किंवा फार पातळ नाही, तर अशी बघा मध्यम अशी ही पुरी मी लाटून घेतली। ताटामध्ये ठेवताना सुद्धा ना जी खालची बाजू आहे ती खालीच ठेवायची, म्हणजे आपल्याला तळायला टाकताना लक्षात राहतं की खालची बाजू कोणती आणि वरची बाजू कोणती आहे। याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा पुऱ्या करून घेतल्या। आणि ह्या सगळ्या पुऱ्या मस्त तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅसची आच मध्यम करायची आणि मध्यम आचेवर आपल्याला पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। बघा, अगदी मस्त कडकडीत तेल गरम झाल्यानंतर पुरी सोडली की मस्त अशा टम्म पुऱ्या फुगतात। या बघा, साधारण असं लालसर रंग येईपर्यंत तांबूस रंगावर मी अशा तळून घेतल्या। आणखीन एक पुरी तुम्हाला मी तळून दाखवते। ज्या बाजूने आपण पोळपाटावरची खालची बाजू होती ती तेलामध्ये सोडताना सुद्धा खालच्या बाजूने सोडायची। थोडंसं झाऱ्याने असं दाब दिलं की सगळ्या बाजूने पुरी छान फुगून टम्म वर येते। बघा, अगदी मस्त अशी ही पुरी तळून झालेली आहे। पुरी सारखी उलटपालट करायची नाही आणि अगदी लहान आचेवर तळायची नाही, म्हणजे त्या तेलकट होत नाहीत। पुऱ्या तळून झाल्यानंतर लगेच आता आपण भजी तळून घेऊयात। कोबीची भजी जसं आपण कांदा भजी करतो त्या पद्धतीनेच ही अशी सोडून घ्यायची आहे। गॅसची आच मात्र लहान ते मध्यम ठेवायचं आहे, म्हणजे छान अशी कुरकुरीत आपली कांदा भजी कशी होते ना, अगदी तशीच आपली ही कोबीची भजीसुद्धा होते। नेहमी बटाट्याची भजी किंवा पालकाची भजीपेक्षा ही अशी कोबीची भजी तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा। भजी झाल्यानंतर बघा, अगदी मस्त कुरकुरीत गरमागरम आपली भजी तळून तयार झालेली आहे। आता आपण लगेच ताट वाढायला घेऊयात। नैवेद्याचं ताट आहे त्यामुळे मी पानाला मीठ लावलेलं नाही आहे। लिंबू वाढायचं, आपण जी तयार करून घेतलेली कैरीची चटणी आहे ती वाढायची, काकडीची कोशिंबीर वाढून घ्यायची। त्यानंतर हे तयार केलेलं श्रीखंड, याच्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। त्यानंतर काजूची चमचमीत रस्सा भाजी, बटाट्याची सुकी भाजी, त्यानंतर भजी वाढून घ्यायचे आहेत। छान असे गरमागरम भजी, त्याचबरोबर मी मिरगुंडसुद्धा तळून घेतलेले आहेत। वरण भात, तूप आणि मग मस्त अशा टम्म फुगलेल्या या पुऱ्या। तुम्हाला ही आजची मराठमोळी थाळी कशी वाटली, त्याचबरोबर तुमच्याकडे गुढीपाडव्याला श्रीखंडपुरीचा बेत असतो की पुरणपोळीचा, हे सुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा। तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा। तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। अशा छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। धन्यवाद।